नमस्कार मित्रांनो, इयत्ता 11वी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण 3 विभाजनाचे मूल्य या प्रकरणातील आज आपण दशमक म्हणजेच डेसिल म्हणजे दशमकांच्या संदर्भातील माहिती अभ्यासणार आहोत। मित्रांनो, यापूर्वी आपण चतुर्थक अभ्यासलं होतं, अगदी तसंच दशमक आहे। दशमक म्हणजे ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान 10 भाग करतात त्यांना दशमके असे म्हणतात। दशमके ही 10 नसून 9 असतात, कारण 10 समान भाग करण्यासाठी 9 ठिकाणी आपल्याला संख्या मिळतात आणि त्या 9 संख्या 10 भाग करतात। दशमके ही D1, D2, D3 ते D9 अशा पद्धतीने या अक्षरांनी ओळखली जातात। या पद्धतीने त्यांची ओळख होत असते। आपल्याला ज्या नंबरचं दशमक पाहिजे त्या ठिकाणी डेसिल आहे म्हणून D3, D5, D6 अशा पद्धतीने आपल्याला त्या नंबरचं दशमक मिळू शकतं। दशमक काढण्यासाठी आपल्याला वैयक्तिक श्रेणी, खंडित श्रेणी किंवा अखंडित श्रेणी दिल्या जातात। त्यापैकी कुठल्याही पद्धतीने आपल्याला दशमक काढता येतं। दशमक काढत असताना वैयक्तिक किंवा खंडित श्रेणीने दशमक काढत असताना त्याचं सूत्र आहे DJ = J कंसामध्ये n+1/10 च्या पदाचे मूल्य। अशा पद्धतीने ह्या सूत्राचा वापर करून आपण वैयक्तिक श्रेणीद्वारे किंवा खंडित श्रेणीद्वारे दशमक काढू शकतो। आणि खंडित जी श्रेणी आहे त्याच्यासाठी वेगळं सूत्र आहे DJ = L+ कंसामध्ये J × n भागिले 10 वजा CF भागिले F कंस पूर्ण च्या पदाचे गुणिले H अशा पद्धतीने हे सूत्र आहे। मित्रांनो, ह्या सूत्रामध्ये जे काही अक्षर आहेत त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। L म्हणजे दशमक वर्गाची कनिष्ठ मर्यादा असते, F म्हणजे दशमक वर्गाची वारंवारिता आहे, तर CF म्हणजे दशमक वर्गाची आधीच्या वर्गाची संचित वारंवारिता असते। त्यानंतर n हा एकूण वारंवारिता दाखवते, तर H हा दशमक वर्गाची वरिष्ठ मर्यादा वजा दशमक वर्गाची कनिष्ठ मर्यादा म्हणजेच वर्गांतर दाखवतो H। अशा पद्धतीने ह्या दोन सूत्रांचा वापर करून आपल्याला दशमक काढता येतात। यानंतर आपल्याला दशमकांच्या बाबतीतली उदाहरणं सोडवायची आहेत। वैयक्तिक श्रेणी दिली असता, खंडित श्रेणी दिली असता, अखंडित श्रेणी दिली असता दशमक कशी काढायची याची उदाहरणं आपण अभ्यासणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया, भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने दशमकांच्या संदर्भातील इतर महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत नमस्कार मित्रांनो, यापूर्वी आपण चतुर्थकांच्या संदर्भात अशीच संपूर्ण माहिती अभ्यासलेली आहे। तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक आहे किंवा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन विभाजन मूल्याची प्लेलिस्ट ओपन करा, तुम्हाला सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळतील। चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया, भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।